नमस्कार, संगीतास कृषी आतमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत गुरुग्रह। गुरु म्हणजे सूर्यमालेतील ज्युपिटर। त्यासाठी 4 कलर वापरणार आहेत आपण, ग्रे, व्हाईट, लाईट ऑरेंज आणि रेड। चला तर आपण स्टार्ट करू। हे पहा, हे 4 4 प्लाय कलर आहेत आणि त्यासाठी मी 3 mm चा क्रोशे हुक वापरणार आहे। सर्वप्रथम आपण ग्रे कलर यूज करतोय। मी मॅजिक रिंग किंवा मॅजिक सर्कल ज्याला म्हणतात ते बनवून घेते। हे पहा, मॅजिक रिंग मध्ये आपल्याला एक चेन बनवून घ्यायची आहे। एक चेन बनवून झाल्यावर आपण 6 सिंगल खांब बनवून घ्यायचे। हा पहिला झाला। हा दोरा खेचून घ्यायचा आहे। 2 3 4 5 आणि 6 म्हणजे आपलं पहिलं राऊंड कंप्लीट झालंय। हा मॅजिक रिंगचा जो दोरा आहे तो खेचून घ्यायचा, म्हणजे हे प्रॉपर सर्कल मध्ये येईल। आता दुसऱ्या राऊंड साठी हे राऊंड आपल्याला 5-6 सिंगल खांबांचं जे आहे ते कंप्लीट करायचं नाही। जसं आपण आधीचे ग्रह विणले तसंच डायरेक्टली या पहिल्या खांबापासून आपण दुसरा राऊंड स्टार्ट करायचे। दुसरा राऊंड हे सेम कलर मध्ये प्रत्येक खांबावर 2-2 अशा पद्धतीने हे 6 खांब आहेत तर त्याचे 12 होतील। हा आपला पहिला खांब घातलाय आपण, त्याला स्टिच मार्क करून ठेवायचा। स्टिच मार्क लावून म्हणजे आपल्याला राऊंडचा पहिला खांब कळेल। त्याच खांबामध्ये अजून एक सिंगल खांब बनवून घ्यायचा, म्हणजे कारण प्रत्येक खांबावरती आपण 2-2 खांब बनवतो। 2 झाले। पुढच्या खांबावरती 2, 4 झाले। त्याच्या पुढच्या खांबावरती 2, 6, त्याच्या पुढच्या खांबावरती 2, 8, पुढच्या खांबावरती 2, 9 आणि शेवटचा जो 6वा खांब आहे त्याच्यावरती 2, म्हणजे टोटल 6 चे 12 झाले। आता तिसरा राऊंड आपल्याला बनवायचा आहे। तिसऱ्या राऊंड साठी पहिल्या खांबावरती 1 आणि पुढच्या खांबावरती 2 असं 1-2-1-2 पद्धतीने 18 खांब घालून घेणार आपण। हा आपला पहिला खांब झाला। स्टिच मार्क लावून ठेवायचा आहे। पुढच्या खांबावरती 2 खांब घालून घेणार आपण, म्हणजे पहिल्यावरती 1 आणि पुढच्यावरती 2 असे 3 झाले। त्याच्या पुढच्यावरती 1 आणि त्याच्या पुढच्यावरती 2 असे 1-2-1-2 अशा पद्धतीने आपण टोटल 18 खांब बनवून घेणार तिसऱ्या राऊंड साठी। टोटल 18 खांब आपण घालून घेतलेले आहेत। आता चौथा राऊंड स्टार्ट करायचे। चौथ्या राऊंडला पहिल्या खांबामध्ये 2 आणि पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1-1 असे 2-1-1 अशा पद्धतीने आपण जे 18 खांब आहेत त्या 18 खांबावरती टोटल 24 खांब करून घेणार आहे। हा आता पहिला खांब घातलाय त्याच टाक्यामध्ये हा दुसरा खांब घालायचा आहे आणि पुढच्या 2 टाक्यामध्ये 1-1 घालायचा आहे। त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 2, 1 आणि 2 आणि त्याच्या पुढच्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी 1-1 अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेते। चौथ्या राऊंडच्या एंडिंगला आपल्याकडे चौथ्या राऊंडला 24 खांब असतील। हे चौथा राऊंड मी कंप्लीट करून घेते। चौथा राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे, 24 सिंगल खांब। 5व्या राऊंड साठी आपल्याला पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी 1-1 आणि चौथ्या खांबावरती 2 असं कंप्लीट करायचं आहे आणि 24 चे 30 बनवायचे आहेत। हा आपला पहिला खांब झाला। स्टिच मार्कने मी याला स्टिच मार्कर लावून ठेवते, म्हणजे आपल्या प्रत्येक वेळी पहिला खांब कळतो।
3 खांबावरती प्रत्येकी एक एक घालायचे. तर हा पहिला, पुढच्या 2 खांबावरती प्रत्येकी एक एक घालणार आणि चौथा जो खांब आहे त्याच्यावरती 2 घालणार. पुढे अशा पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी 1 आणि चौथ्या खांबावरती 2. हे 5वं राऊंड मी कंप्लीट करून घेते, नंतर आपण पुढचं पाहू. हे पहा, हे राऊंड आपलं कंप्लीट झालेलं आहे, 30वं. आता इथे आपल्याला दुसरा जो व्हाईट कलरचा दोरा जॉईन करायचा आहे 6व्या राऊंडसाठी. 5वं राऊंड कंप्लीट झालं आहे, पण व्हाईट कलरचा दोरा जॉईन करायचा आहे, त्यामुळे 5व्या राऊंडचा जो शेवटचा म्हणजे 30वा सिंगल खांब आहे, त्याला आपण व्हाईट कलर जॉईन करणार आणि हा दोरा खेचून घ्यायचा आहे. पहा, आणि इथे नॉट टाकून फिक्स करून घ्यायचं आहे. ग्रे कलर कट करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला एवढ्यात ग्रे कलर पुन्हा यूज करायचा नाही. आता आपण मोस्टली व्हाईट आणि हे पहा व्हाईट आणि ऑरेंजच वापरणार आहे जास्त. इथे नंतर खूप भरपूर वेळानंतर आहे इथे ग्रे कलर, त्यामुळे डायरेक्ट नंतर जॉईन करायचं आहे. आता मी तुर्तास तो कट करून टाकते. ग्रे कलर जरा कट केला आहे. आता आपण व्हाईट आणि ऑरेंज कलरमध्ये वर्क करणार आहे. 5व्या राऊंडला आपल्याकडे 6 खांब आहेत. 6व्या राऊंडला आपण 36 बनवायचे आहेत त्यासाठी पहिल्या खांबामध्ये 2 सिंगल खांब बनवणार आणि पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक, म्हणजे एकामध्ये 2 आणि पुढच्या 4 मध्ये एक एक, अशा पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आपल्याला. त्यासाठी या पहिल्या खांबात मी 2 खांब बनवते. हा आपला पहिला सिंगल खांब झाला, स्टिच मार्कर लावला त्याला. त्याच खांबामध्ये हा दुसरा सिंगल खांब आणि पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब बनवायचे आपल्याला. आणि साइड बाय साइड हे जे दोरे आहेत एक्स्ट्रा आलेले ते पण हाईड करत जायचे आहेत. हा एक झाला, पुढच्या खांबामधला हा दुसरा, तिसरा आणि चौथा, 4 झाले. पुन्हाही तसंच पुढच्या खांबामध्ये 2 खांब एकत्र, 2 सिंगल खांब आणि पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब. अशा पद्धतीने हे 6व्या राऊंडला आपण 36 खांब बनवून घ्यायचे आहेत. मी राऊंड कंप्लीट करून घेते. 6वं राऊंड कंप्लीट झाले. तर 7वं राऊंड सुद्धा तसंच आपल्याला पहिल्या 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब बनवायचा आहे आणि 6व्या खांबामध्ये 2 सिंगल खांब बनवायचे आहेत. हा आपला पहिला झाला, स्टिच मार्कर घालून ठेवायचा त्याच्यावर. पहिला 5 खांबामध्ये एक एक बनवणार, पहिला घातलाय, त्याच्या पुढच्या 4 खांबामध्ये एक एक बनवायचे आहे. 2 3 4 आणि 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक आणि 6व्या खांबावरती 2. पुढेही तसंच पुढच्या 5 खांबावरती एक एक आणि 6व्या खांबावरती 2. अशा पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहे आपल्याला. आणि 42चे 48 सिंगल खांब आपल्याला करून घ्यायचे, 36चे 42 सिंगल खांब आपल्याला करून घ्यायचे. मी राऊंड कंप्लीट करून घेते. हे 7वं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे व्हाईट कलरचं. 8वं राऊंड आपलं ऑरेंज कलरमध्ये असेल आणि या 42चे आपल्याला 48 बनवायचे आहेत. तर 8वं राऊंड बनवण्यासाठी मी आधी हा जो 42वा खांब आहे 7व्या राऊंडचा, तो खांब पूर्ण न करता ऑरेंज कलर याच्यामध्ये जॉईन करणार आहे. तर 8वं राऊंड आपलं ऑरेंज कलरमध्ये असणार म्हणून हा दोरा खेचून घ्यायचा आहे आणि इथे गाठ मारायचे. एक सिंगल नॉट मारली तरी चालते. आणि हा व्हाईट कलरचा दोरा आपल्याला कट करायचा नाही आहे. तो नेक्स्ट राऊंड आपलं व्हाईट कलरचा जेव्हा असेल तेव्हा इथूनच घ्यायचा आहे डायरेक्टली. आता 8वं राऊंड स्टार्ट करायचं आहे ऑरेंज कलरमध्ये आपल्याला. त्यासाठी पहिल्या खांबामध्ये मी ऑरेंज कलरने 2 सिंगल खांब घालून घेणार.
हा पहिला आणि हा दुसरा. पहिल्या खांबावरती स्टिच मार्क ठेवायचा आहे आपल्याला घालून. प्रत्येक वेळी जेव्हा राऊंड स्टार्ट करतो फर्स्ट खांबावरती स्टिच मार्क ठेवायचा. नाहीतर आपल्याला स्टिचेस कळत नाहीत. पहिल्या खांबावरती 2 खांब घातलेले आहेत आपण. पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक घालायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. पुन्हा हेच रिपीट करायचे आपल्याला पुढे. एका खांबावरती 2 आणि पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेणार. मग आपण पुढचं पाहू. हे पहा 8वं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट होत आलंय. शेवटचा म्हणजे 48वा खांब घालतोय आपण. पण तो कंप्लीट करायचा नाही कारण 9वं राऊंड हे आपलं व्हाईट कलरने असणार आहे. त्यासाठी मी हा व्हाईट कलर कंप्लीट करण्यासाठी यूज करते. हा पहा आणि हा दोरा खेचून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं हे 8वं राऊंड कंप्लीट झालंय. 9वं राऊंड सुद्धा आपलं व्हाईट कलरने जे असेल ते इन्क्रीजिंग वालच आहे. म्हणजे पहिल्या आता ह्यामध्ये जसं 6 मध्ये घालून नंतर 2 खांब घातलेले तसं इथे पहिल्या 7 खांबावरती प्रत्येकी एक एक घालायचं आहे. म्हणजे हा आपला पहिला खांब. अजून पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक घालायचं आहे. म्हणजे टोटल 7 खांबावरती एक एक खांब घालणार आणि 8व्या खांबावरती आपण 2 खांब इन्क्रीज करणार. आपला पहिला खांब झाला. 2 3 4 5 6 आणि 7. 7 खांबावरती आपण एक एक खांब घातले आणि 8व्या खांबावरती आपण 2 घालायचे एकाच खांबामध्ये. पुढे हेच राऊंड रिपीट करायचे. 7 खांबावरती एक एक खांब घालायचे आणि 8व्या खांबावरती 2. अशा पद्धतीने हे जे 48 आहेत त्याच्यावरती आपण टोटल 54 सिंगल खांब घालून घेणार आहे. 9वं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे व्हाईट कलरमध्ये. टोटल 54 सिंगल खांब आपल्या राऊंडवरती आहेत. आता 10वं राऊंड प्रत्येक खांबावरती एक एक व्हाईट कलरमध्येच घालणार आहे आपण. हे 10वं राऊंड सुद्धा प्रत्येक खांबावर एक खांब अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घेणार आपण व्हाईट कलरमध्येच. मी हे 10वं राऊंड कंप्लीट करते. मग आपण पुढचं पाहू. प्रत्येक खांबावरती एक एक पद्धतीने आपलं 10वं राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे पहा 10व्या राऊंडचा हा 53 आणि 54वा कलर आहे. पण 54वा कलर घेताना आपण काम घेताना ऑरेंज कलर आपण घ्यायचा आहे खेचून. कारण आता पुढचं राऊंड हे आपलं ऑरेंज कलर असेल. 11 ते 19 ही राऊंड आपले प्रत्येकी एक एक सिंगल काम अशी असणार. पण त्यामध्ये जसं की हे व्हाईट कलरचा प्रत्येकी एक सिंगल काम घेतलं आहे 10वं राऊंड. तेच आपल्याला रिपीट करायचं आहे. म्हणजे आता पुढे 11, 12 आणि 13 हे पहा हे 3 कलर मी ऑरेंज कलरमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल काम घेणार. 54 सिंगल काम. त्यानंतर पुढचे 4 राऊंड 14, 15, 16, 17 आणि 18. 14, 15, 16, 17 आणि 18 हे पुढचे 4 राऊंड मी व्हाईट कलरने घेणार. आणि 19वा राऊंड हा ग्रे कलरने असणार. इथपर्यंत आपला प्रत्येकी एक एक खांब असं 54 खांब असतील. नंतर आपण डिक्रीज करत जायचं आहे. मी ह्या ग्रे कलरच्या राऊंडपर्यंत करून घेते. ग्रे कलर आपण कट केला आहे त्यामुळे तो पुन्हा जॉईन करायचा आहे 19व्या राऊंडला. आणि आता 11 ते 19 हे प्रत्येकी एक एक खांब जसं 10 नंबरचं राऊंड आहे आपलं सेम पद्धतीने आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. याच्या टाक्यांचं डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता. आता मी हे 11व्या राऊंडपासून 19व्या राऊंडपर्यंत सगळे राऊंड कंप्लीट करून घेते. मग आपण पुढचं पाहू.
हे पहा 19वा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. शेवटचा 54वा खांब आहे 19व्या राऊंडचा. आता 20वा राऊंड आपण ऑरेंज कलरने करतोय, राईट ऑरेंज. त्यासाठी मी हा ऑरेंज कलर खेचून घेतलाय आणि ग्रे कलर आपल्याला आता इकडे मागे खेचून घ्यायचा आहे. एक नॉट मारायची आहे. नॉट नाही मारली तरी चालते कारण हा रनिंग कलर आहे आपला, तो आपण कंटिन्यू यूज करतोय. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 7 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब आणि 8वा 9वा 2 स्टिच टुगेदर असं करायचं. पुढेही तसंच कंटिन्यू 7 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब, 8वा 9वा 2 स्टिच टुगेदर. आणि आपल्याला थोडासा रेड कलरमध्ये यूज करायचा आहे. हा पा अशा पॅटर्नमध्ये इथे तो आता 12व्या राऊंडपासून यूज करणार. कसा यूज करणार ते सुद्धा दाखवते. इथे आपण आता पहिले 7 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब घालून घेणार. हा आपला पहिला खांब आहे, त्याला स्टिच मार्क लावायचा आहे. तसंच पुढील अजून 6, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 खांबामध्ये ऑरेंज कलर सिंगल खांब प्रत्येकी एक एक केलाय. आणि पुढच्या 2 खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टाक्यांचा मिळून एक खांब. असा बघा टाक्यातनं खेचून काढलाय. पुढच्या 8व्या खांबामधनं खांब कंप्लीट नाही करायचा, पुन्हा 9व्या खांबामध्ये दोरा टाकायचा आणि पुन्हा खेचून काढायचा आणि 3चा एकत्र करायचा. याला 2 स्टिच टुगेदर म्हणतात. आता इथे हे पूर्ण केलेले आहे आपण. 7, 8 आणि 9, 9व्याचा 1 असे म्हणून 8 खांब झाले. आता पुन्हा आपल्याला इथे 7 खांब घालायचे आहेत, पण ते 7 खांब घालताना पुढच्या 7 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब घालायचं आहे आणि 8व्या आणि 9व्यामध्ये 2 स्टिच टुगेदर. पण इथे 7 खांब घालताना पहिले 2 आपण ऑरेंज कलरचे घालायचे आहेत. हा एक खांब आणि त्याच्या पुढच्या खांबावरचा एक खांब. पण आता हा खांब कंप्लीट करायचा नाही कारण आपल्याला पुढे 3 खांबावरती रेड कलर घालायचा आहे. म्हणून हा रेड कलर खेचून घेते. एक सिंगल नॉट मारायची. 2 स्टिच टुगेदर केल्यानंतर 2 खांबामध्ये आपण 1 आणि 2 हे 2 खांब आपण ऑरेंज कलरचे घेतलेत आणि आता पुढचे 3 खांब रेड कलर मध्ये घ्यायचे. एक, 2 आणि हा 3च घेणार आहे आपण. तिसरा वाला कंप्लीट करायचं नाही कारण पुढे ऑरेंज कलर घेणार आहे, म्हणून ऑरेंज कलर खेचायचा. म्हणजे हे 3 खांब आपले झाले. 1, 2, 3, 4, 5 झाले. आता आपल्याला अजून 2 घ्यायचे, 6 आणि 7, 6 आणि 7 खांब झाल्याच्या नंतर पुढच्या 2 खांबामध्ये 8 आणि 9 या 2 खांबामध्ये आपल्याला 2 स्टिच टुगेदर करायचे, जेणेकरून हे 6-6च्या याने कमी होत. जसे इथे वाढवत गेलो त्याच पद्धतीने डिक्रीज करत जायचे. आता हे 2 वेळा झालंय. 7 खांब 2 स्टिच टुगेदर, 7 वरती प्रत्येकी एक एक, नंतर 2 स्टिच टुगेदर, असं अजून 4 वेळा करून हे राऊंड कंप्लीट करून घेणार आहे मी. आणि हे जे 54 खांब आहेत इथे, त्या 54चे डिक्रीज करून आता आपल्याकडे 48 खांब येतील. 20वा राऊंड मी आधी कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे 20वा राऊंड कंप्लीट झालेलं आहे. आता आपल्याला 21वा राऊंड बनवायचं आहे. 21व्या राऊंडला 2 स्टिच टुगेदर करायचे, म्हणजे पहिला आणि दुसरा टाका एकत्र विणायचा आहे. आणि पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब, जसं इथे 7 खांब घेतलेले तसं इथे 6 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब. 1, त्याच्या पुढच्या खांबावरती 2, त्याच्या पुढच्या 3, त्याच्या पुढच्या 4, पुढच्या 5 आणि त्याच्या पुढे 1, 6 असे हे 6 खांबावरती 6 सिंगल खांब घातलेले आहेत आपण. आता आपल्याला रेड कलर घ्यायचा आहे, ऑरेंज कलर न घेता. त्यामुळे हा 6वा जो खांब आहे ना,
त्या खांबावरती आपण रेड कलर खेचून घ्यायचा आहे. रेड कलर घेतल्याच्या नंतर पहिला 2 स्टिच टुगेदर बनवायचा आहे रेड कलरने. आपल्याला हेच रिपीट करत जायचे. हा 2 स्टिच टुगेदर रेड कलर मध्ये घेतला आहे आणि पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब घालायचा आहे. तर पहिले 5 मी रेड कलरने घालून घेणार. हे पहा, पहिले 5 खांब. 1 2 3 4 आणि 5 खांब मी रेड कलरने घालून घेतले आणि 6वा खांब जो आहे तो आपल्याला ऑरेंज कलरने घालायचा आहे. त्यामुळे 5वा खांब कंप्लीट नाही करायचा आहे, तो ऑरेंज कलरने घ्यायचा आहे आणि 6वा खांब ऑरेंज कलरने कंप्लीट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि पुढचं सेम पद्धतीने 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 6 खांबावरती प्रत्येकी एक एक खांब. ऑलरेडी 2 वेळा कंप्लीट केलं आहे आपण. पुढच्या 4 वेळा कंप्लीट करून ह्या जे 48 खांब आहेत ते 42 करून घेणार आपण. हे पहा, 21वा राऊंड कंप्लीट झाले. 42 खांब आपण घालून घेतलेले आहेत. आता 22व्या राऊंडसाठी पहिल्या 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक आणि 6व्या आणि 7व्यामध्ये 2 म्हणजे 2 स्टिच टुगेदर. 2 न घालता 2 खांबामध्ये मिळून एक असं 2 स्टिच टुगेदर घालून घेणार. तर हा आपला पहिला खांब आहे, त्याला स्टिच मार्क लावते. 1 2 3 4 आणि 5 असे 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब घालून घेतलाय. आणि 6व्या आणि 7व्या खांबामध्ये आपण 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टाक्यांचा मिळून एक खांब घातलाय. आता त्याच्या पुढे सुद्धा इथे 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब आणि पुढच्या 6व्या आणि 7व्या पुढच्या 2 खांबामध्ये 2 खांब असं आपण वर्क करणार आहोत. त्याआधी पहिले 2 खांब मी ऑरेंज कलरने बनवून घेते. 1 आणि त्याच्या पुढचा 2. पण त्याच्या पुढे आपल्याला 3 खांब रेड कलरमध्ये घ्यायचे आहेत, म्हणून ऑरेंज कलर सोडायचा आहे. आणि दुसरा जो टाका आहे तो कंप्लीट न करता पुढच्या 3 खांबामध्ये मी प्रत्येकी एक एक असा रेड कलर घालते. म्हणजे 2 ऑरेंज घातलेत आणि 3 खांब रेड कलरचे घालायचे. 1 2. पण तिसरा कंप्लीट करायचा नाही, कारण पुढे आपल्याला पुन्हा ऑरेंज कलर घ्यायचा आहे, म्हणून तिसरा अर्धवट ठेवायचा आहे आणि तिसऱ्याला ऑरेंज कलर घ्यायचा आहे. आणि पुढे ऑरेंज कलरने 2 स्टिच टुगेदर म्हणजे त्याच्या पुढचा टाका आणि त्याच्या पुढचा म्हणजे असे 2 टाके एकत्र. म्हणजे हे वर्क आपलं 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब आणि त्याच्या पुढे 2 खांबांचा मिळून एक खांब. पुन्हाही तसंच 5 खांबांमध्ये प्रत्येकी एक एक खांब आणि पुढे 2 खांबांचा मिळून एक खांब. असं 2 वेळा झाले. अजून 4 वेळा करणार. आणि हे जे 42 खांब होते त्या 42 खांबावरती आपण आता 36 खांब कंप्लीट करून घेणार. रेड कलर आपल्याला इनफ फाईड झाल्यावर कट करायचा आहे, तो कट करून घ्यायचा. रेड कलर मी कट करून घेतलाय आणि आता पुढच्या 5 खांबामध्ये प्रत्येकी एक एक सिंगल खांब आणि 6 आणि 7व्यामध्ये 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 खांबांचा मिळून एक खांब. 6 आणि 7 2 स्टिच टुगेदर. अशा पद्धतीने हे 22वा राऊंड मी कंप्लीट करून घेते. मग आपण पुढचं पाहू. हे 22वा राऊंड कंप्लीट झालेलं आहे आपलं आणि 36 सिंगल खांब आहेत. आता 23वा राऊंड सुद्धा ऑरेंज कलरमध्येच आहे. 23व्या राऊंडला पहिल्या 2 खांबाचा मिळून एक खांब म्हणजे 2 स्टिच टुगेदर आणि पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक एक खांब. 22व्या राऊंडला 5 खांबामध्ये एक एक खांब केलेला
23व्या राऊंडला 4 खांबामध्ये करणार. पहिल्या 2 खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर आणि पुढचे 4 खांबामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब. 1 2 3 आणि 4 हेच रिपीट करत जायचं. इथे 2 स्टिच टुगेदर, पुन्हा पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब. आणि आता रेड कलर यूज करायचा नाही आहे, ऑरेंज कलरमध्येच कंप्लीट करून घ्यायचे. 2 स्टिच टुगेदर करायचे आणि पुढच्या 4 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब. 1 2 3 आणि 4. हे पहा 2 वेळा ऑलरेडी झालंय. 2 स्टिच टुगेदर, 4 खांबामध्ये एक खांब, 2 स्टिच टुगेदर, 4 खांबामध्ये एक खांब. अजून 4 वेळा हे रिपीट करायचे आणि 30 सिंगल खांब येणार आहेत आपले या 23व्या राऊंडला. मी हे राऊंड कंप्लीट करते, मग आपण पुढचं पाहू. 23वा राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे. हा 30वा खांब कंप्लीट नाही करायचा आहे, कारण 24व्या राऊंडसाठी आपण घेणार आहे व्हाईट कलर. त्यासाठी व्हाईट कलर खेचून घ्यायचा आहे आणि हा वाला दोरा खेचून थोडासा एक्स्ट्रा ठेवून कट करायचा आहे, कारण आता आपल्याला ऑरेंज कलर घालायचं नाही. ऑरेंज कलरचं आपलं काम कंप्लीट झालेलं आहे. ऑरेंज कलर थोडासा लांब ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता वर्क जे आहे आपलं, पहिल्या 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक खांब. हा जो पहिला टाका आहे गाठ मारून टाकायची, म्हणजे जेणेकरून हा फिक्स राहील. आणि हा बाकीचा हाईड करून घ्यायचा पुढच्या दोऱ्यामध्ये. पहिल्या 3 टाक्यामध्ये प्रत्येकी एक खांब घालणार आपण. पुढच्या राऊंडसाठी स्टिच मार्क टाकायचा त्या खांबावर, पहिल्या खांबावरती. हा पहिला खांब झाला आपला. पुढच्या 2 खांबावरती अजून एक, दुसरा आणि तिसरा. 3 खांबावरती एक खांब बनवल्याच्या नंतर 4थ्या आणि 5व्या खांबावरती 2 स्टिच टुगेदर. 4था आणि त्याच्या पुढचा 5वा त्या खांबावरती, दोघांवरती म्हणून एक टाका, म्हणजे 2 स्टिच टुगेदर बनवून घ्यायचे आपण. पहिल्या 3 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब बनवलाय आपण आणि पुढच्या 2 खांबावरती 2 स्टिच टुगेदर, म्हणजे 2 खांबांचा मिळून एक खांब बनवलाय. पुढेही तसंच कंप्लीट करायचं आहे आपल्याला. पहिल्या 3 खांबावरती 1 2 आणि 3 प्रत्येकी एक, 4थ्या आणि 5व्यावरती 2 स्टिच टुगेदर. अजून 4 वेळा हेच रिपीट करायचं आहे, म्हणजे जे 30 खांब आपले आहेत त्या 30 खांबाच्या इथे आपल्याकडे 24 खांब होतील. मी हे राऊंड कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा 24 खांब आपले बनवून झालेले आहेत. आता आपल्याला इथे थोडासा फोम भरून घ्यायचा आहे. फोम भरताना ॲज युजल जसं मी आधी बोलली, फोम आपल्याला थोडासा पिंजून भरायचा आहे, जेणेकरून त्याचा शेप प्रॉपर राहील. गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे सूर्यमालेतील, त्याप्रमाणे आपण हा सगळ्यात मोठा ग्रह बनवलेला आहे, त्यामुळे याला फोम सुद्धा जरा जास्त लागेल. 4ही साईडने असा फोम भरून घ्यायचा. अजून सुद्धा फोम लागणार आहे याला, पण आधी मी हे 4ही साईडने भरून पुढचं एक राऊंड बनवणार आणि नंतर मग अजून फोम भरायचं आहे आपल्याला. आता पुढचं राऊंड सुद्धा आपलं व्हाईटमध्येच असेल. आता हे जे 24 आहेत त्याचे आपल्याला 18 खांब करायचे आहेत. मग त्यासाठी पहिल्या 2 खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर, पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब घालणार आहे आपण. जसं हे पहा पुढचं राऊंड जे आहे 25वा राऊंड आहे. हे 2 स्टिच टुगेदर बनवते पहिलं, त्यानंतर पुढच्या 2 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब घालायचा आहे. हा एक आणि त्याच्या पुढच्या एक. हेच आपल्याला अजून 5 वेळा रिपीट करायचं आहे. 2 स्टिच टुगेदर म्हणजे 2 टाक्यांचा मिळून एक खांब आणि 2 खांबामध्ये प्रत्येकी एक खांब. हे मी हे कंप्लीट करून घेते राऊंड. हे पहा
25वा राऊंड कंप्लीट झाले. 18 सिंगल आपले आहे 25व्या राऊंडमध्ये. आता 26वा राऊंड बनवायचे. 26व्या राऊंडमध्ये आपल्याला 18चे 12 करायचे. त्यासाठी पहिल्या खांबावरती एक सिंगल खांब आणि पुढच्या खांबावरती पुढचे 2 खांब मिळून एक म्हणजे 2 स्टिच टुगेदर असं हे राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. हा एक सिंगल खांब पहिल्या खांबावरती बनवला मी आणि पुढच्या 2 खांबावरती मिळून एक खांब बनवायचा म्हणजे 2 स्टिच टुगेदर. हा एक खांब आणि त्याच्या पुढच्यामध्ये एक असं म्हणून हा 2 स्टिच टुगेदर बनवायचा आहे. 2 झाले. त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब बनवायचा आहे. त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये मिळून एक 2 स्टिच टुगेदर. एक 2 टॉक, एक खांब 2 टॉक अशा पद्धतीने आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचे. आणि 18च्या आपल्याला आता इथे 12 सिंगल खांब करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा फोम फिल करायचं आहे. हे पहा 12 सिंगल खांब घालून घेतलेत, पण 12वा जो 2 स्टिच टुगेदर आहे शेवटच्या 2 मधला तो कंप्लीट न करता याच्यामध्ये ग्रे कलर खेचून घेणार आहे आपण आणि हा दोरा खेचून घेणार आहे. शेवटचं राऊंड एक ग्रे कलर मध्ये बनवायचं आहे. हा व्हाईट कलरचा दोरा कट करून घ्यायचा आहे आणि आधी हा जो फोम आहे तो फोम पूर्णपणे खाली सरकवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा फोम भरायचा आहे याच्यामध्ये. प्रॉपर साईजमध्ये फिट होईल अशा पद्धतीने साईडने फोम भरून घ्यायचा आहे आपल्याला. हा प्रॉपर राऊंड बनेल अशा पद्धतीने आपल्याला फोम फिलअप करून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आता आपल्याला शेवटचं राऊंड बनवून घ्यायचं आहे. शेवटचं राऊंड हे आपलं 12 खांबांचं आहे. हे जे 12 खांबांचं सेकंड लास्ट राऊंड आहे 26वा ते 27वा व शेवटचं राऊंड आपलं 6 खांबांचं असेल. मग त्यासाठी 2 स्टिच टुगेदर 12चे 6 बनवणार आपण. हे पहा पहिल्या 2 खांबामध्ये म्हणून एक खांब आपला पहिला खांब झाला. त्याला स्टिच मार्कर लावून ठेवायचे 2 खांबांवर. त्याच्या पुढच्या 2 खांबांचा मिळून एक खांब बनवायचा. दुसरा खांब झाला. त्याच्या पुढच्या 2 खांबामध्ये मिळून एक खांब बनवायचा. तिसरा झाला. चौथा, 5वा आणि 6वा. शेवटच्या 2 खांबामध्ये मिळून 6वा खांब बनवायचा आपल्याला. हे पहा 6 खांब बनवून झालेले आहेत आपले. आता आपल्याला स्लिप स्टिच बनवायचे आहे. नेक्स्ट खांबामध्ये एक चेन घेऊन दोरा कट करायचा. दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे. त्याला शेप द्यायचा राऊंड प्रॉपर. फोम आहे आतमध्ये, तो जसा आपण शेप देऊ तसा तो शेप प्रॉपर ह्याला येणार फोमला. हे पहा असा गोल राऊंड शेप दिला आहे मी त्याला. आणि आता सुईच्या साह्याने किंवा मी आता असं एक क्रोशे हुकनेच इथे दोरा घालून घेते. 6 खांबांमध्ये दोरा घालून खेचून घ्यायचा जेणेकरून आपलं हे सगळी टोकं एकत्र शिवले जातील. टेपेस्ट्री निडलने पटकन होतं. मी आता हे सुईच्या साह्याने दाखवते. प्रत्येक 6च्या 6 खांबामधनं आपण हे दोरा काढून घ्यायचा आहे. आणि उरलेला दोरा सुईच्या साह्याने आतमध्ये ॲड करून टाकायचा आहे. एक पहिली आधी नॉट बनवून घ्यायची जेणेकरून हा दोरा फिक्स राहील. आणि बाकीचा जो दोरा आहे तो टेपेस्ट्री निडलने आपल्याला असा ॲड करायचा आहे. ॲड करताना तो लाईट एकदम दोरा खेचायचा नाही, हळू जेवढं पॉसिबल होईल तेवढं हळू जेणेकरून हा शेप बिघडला नाही पाहिजे. जोरात खेचल्यावर हा जो शेप आहे तो बिघडतो. इथे खड्डा पडल्यासारखा होतो. तसा खड्डा पडू न देता
हा दोरा ॲड करून टाकायचा आहे. एक्स्ट्रावाला दोरा कट करायचा आहे. आणि रेडी झालेला आहे आपला गुरुग्रह ज्युपिटर. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.